वेलकम टू MB's फार्मा. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आणि तसाही खूप इंटरेस्टिंग आहे. अँटी फंगल ड्रग्ज. हो, अगदी. आता बघा, बॅक्टेरियाला मारायला आपल्याकडे अँटीबायोटिक्स आहेत, पण फंगस किंवा बुरशीला मारणं हे जास्त अवघड का आहे? याचं कारण खरं तर खूप मूलभूत आहे. कारण यात एक मोठी अडचण आहे. फंगल सेल्स आणि आपल्या माणसांच्या सेल्स या दोन्ही युकॅरियोटिक आहेत, म्हणजे त्यांची मूळ रचना बरीचशी सारखी आहे. बरोबर? अगदी बरोबर. आणि त्यामुळेच असं औषध शोधणं जे फक्त फंगसला मारेल पण आपल्या शरीराच्या पेशींना धक्का लावणार नाही, हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि आजच्या चर्चेत आपण याच चॅलेंजवर शास्त्रज्ञांनी कशी मात केली हे पाहणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण या औषधांचे वर्गीकरण, त्यांची कामाची पद्धत आणि काही प्रमुख औषधं समजून घेणार आहोत. नक्कीच. तर या सगळ्या अँटीफंगल हत्यारांना कोणत्या गटांमध्ये विभागलं जातं? कुठून सुरुवात करायची? तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला. फंगस आणि आपल्या पेशींमधलं साम्य हीच सर्वात मोठी डोकेदुखी आहे. त्यामुळे अँटीफंगल ड्रग्जचं वर्गीकरण त्यांच्या अटॅक स्ट्रॅटेजीनुसार किंवा सोप्या भाषेत त्यांच्या रासायनिक रचनेनुसार केलं जातं. ओके. यात मुख्य 4 गट आहेत. पहिले आहेत अँटीबायोटिक्स, दुसरे अँटीमेटाबॉलाइट्स, तिसरे आणि सर्वात मोठे अझोल्स आणि चौथे आहेत ॲलिलामाइन्स. ओके. म्हणजे अँटीबायोटिक्स फक्त बॅक्टेरियासाठी नसतात, तर काही फंगसवरही चालतात. इंटरेस्टिंग. अगदी बरोबर. आणि या प्रत्येक मुख्य गटात उपगट सुद्धा आहेत. जसं की अँटीबायोटिक्समध्ये पॉलिन्स, इकिनोकॅन्डिन्स आणि हेट्रोसायक्लिक बेन्झोफ्युरान हे प्रकार येतात. आणि अझॉल्समध्ये? तर अझॉल्समध्ये इमिडाझोल्स आणि ट्रायझोल्स असे 2 महत्वाचे उपगट आहेत. ही सगळी नावं सुरुवातीला थोडी किचकट वाटू शकतात, पण आपण एक एक करून समजून घेतलं की सोपं वाटेल. नक्कीच. पण मला वाटतं क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये किंवा अभ्यासासाठी औषध कसं वापरायचं यावरूनही वर्गीकरण करत असतील, नाही का? हो हो. म्हणजे काही फक्त त्वचेवर लावायची म्हणजे टॉपिकल आणि काही पूर्ण शरीरावर परिणाम करणारी म्हणजे सिस्टमिक. हो, ते तर सर्वात प्रॅक्टिकल वर्गीकरण आहे. आपण प्रत्येक वर्गाबद्दल बोलताना ते सिस्टमिक आहे की टॉपिकल यावर नक्कीच बोलू. उत्तम. चला तर मग सर्वात जुन्या आणि शक्तिशाली गटापासून सुरुवात करूया. अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर एकच नाव येतं जे खूप ऐकलंय, एम्फोटेरिसिन बी. याला एम्फोटेरिबल असंही म्हणतात ना? हो, म्हणतात. कारण ते जितकं प्रभावी आहे तितकेच त्याचे साईड इफेक्ट्सही आहेत. ओके. एम्फोटेरिसिन बी हे एक पॉलियाइन अँटीबायोटिक आहे, जे स्ट्रेप्टोमायसिस नोडोसिस नावाच्या सूक्ष्म जीवापासून मिळतं. ही एक फंगिसाइडल औषधी आहे, म्हणजे ती थेट बुरशीचा नाश करते. आणि याची कामाची पद्धत काय आहे? ते फंगस आणि आपल्या पेशींमध्ये फरक कसा ओळखतं? इथेच तर खरी गंमत आहे. फंगल सेल मेम्ब्रेनमध्ये अर्गोस्टेरॉल नावाचा एक घटक असतो. अर्गोस्टेरॉल? हो, हे अर्गोस्टेरॉल फंगसच्या पेशींना ताकद आणि आकार देतं. महत्वाचं म्हणजे हा घटक आपल्या मानवी पेशींमध्ये नसतो. अच्छा. आपल्याकडे काय असतं मग? आपल्याकडे त्याऐवजी कोलेस्ट्रॉल असतं. एम्फोटेरेसिन बी हे अर्गोस्टेरॉलला एखाद्या चुंबकासारखं घट्ट चिकटतं. अच्छा. म्हणजे त्याने शत्रूच्या गणवेशातला एक विशिष्ट बिल्ला ओळखला, मग चिकटल्यावर काय होतं? चिकटल्यावर ते अनेक रेणू एकत्र येऊन त्या सेल मेम्ब्रेनमध्ये अक्षरशः छिद्र किंवा पोकळ नळ्या तयार करतात. छिद्र? हो, पोर्स. या छिद्रांमधून पेशीमधले महत्वाचे आयन्स आणि बाकीचे घटक बाहेर गळायला लागतात आणि बिचारा फंगसचा मृत्यू होतो. ही एक प्रकारची थेट फिजिकल डॅमेजची पद्धत आहे. वा, म्हणजे थेट भिंतीलाच बगदाड पाडायचं. पण मग ह्याला एम्फोटेरिबल का म्हणतात? याचे साईड इफेक्ट्स इतके गंभीर आहेत का? हो, कारण ते अर्गोस्टेरॉलला ओळखण्यात हुशार असलं तरी कधी कधी आपल्या किडनीच्या पेशींमधल्या कोलेस्ट्रॉललाही थोडंफार चिकटतं. अरे देवा. त्यामुळे याचे साईड इफेक्ट्स खूप आहेत आणि ते लक्षात ठेवायला विद्यार्थ्यांनी एक मेमॉनिक तयार केला आहे, जो खूप प्रसिद्ध आहे. आय लव्ह एम्फोटेरिसिन. थांब. आय लव्ह एम्फोटेरिसिन. इतक्या भयावक साईड इफेक्ट्सवाल्या औषधासाठी? हे तर खूपच विरोधाभासी आहे. मला हे ऐकायलाच हवं. बरोबर, पण लक्षात ठेवायला सोपं जातं. यातल्या प्रत्येक अक्षराचा एक अर्थ आहे. ओके, सांगा. जसं की एल म्हणजे लिपिड फॉर्म्युलेशन, ए म्हणजे ॲनिमिया, एम म्हणजे मसल स्पॅझम, मसल स्पॅझम? ओके. पी म्हणजे पॅरासिटामॉल, जे ताप आणि थंडी वाजण्यापूर्वी देतात, एच म्हणजे हायपोटेन्शन आणि डोकेदुखी, ओ म्हणजे ओरली दिले जाणारे, अच्छा. टी म्हणजे टॉपिकल वापर, ई म्हणजे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स
आर म्हणजे रिनल इम्पेअरमेंट किंवा नेफ्रोटॉक्सिसिटी. म्हणजेच किडनीवर होणारा परिणाम. बरोबर. आणि आय म्हणजे इंट्राव्हेनस वापर. आणि एन म्हणजे न्यूरोटॉक्सिसिटी. यातली नेफ्रोटॉक्सिसिटी म्हणजे किडनीवर होणारा परिणाम सर्वात चिंतेचा वाटतोय. यावर काही उपाय आहे का? नक्कीच. हीच तर औषध शास्त्राची कमाल आहे. आता याची लिपिड फॉर्म्युलेशन्स म्हणजे लायपोसोमल एम्फोटेरेसिन बी उपलब्ध आहेत. ते काय असतं? यात औषधाला एका लिपिडच्या फुग्यात बंद केलं जातं. हे पॅकेजिंग औषधाला थेट संसर्गाच्या ठिकाणी पोहोचवतं आणि किडनीसारख्या नाजूक अवयवांशी त्याचा संपर्क कमी करतो. वा, म्हणजे जसं एखादा बॉम्बला थेट लक्ष्यावर पोचवून आजूबाजूची हानी टाळावी तसंच काहीसं? अगदी तसंच. ओके, म्हणजे एम्फोटेरेसिन बी हा एक मोठा, शक्तिशाली पण थोडासा अव्यवस्थित मारा करणारा बॉम्ब आहे. याच्यानंतर शास्त्रज्ञांनी नक्कीच काहीतरी जास्त हुशार आणि कमी धोकादायक शस्त्र शोधलं असेल. हो. याच अँटीबायोटिक गटातला दुसरा प्रकार कोणता आहे? दुसरा महत्वाचा उपवर्ग आहे हेट्रोसायक्लिक बेन्झोफ्युरान, ज्यात ग्रिजिओफल्विन हे औषध येतं. ग्रिजिओफल्विन. हो. हे पेनिसिलियम ग्रिजिओफुल्वम पासून मिळतं. आणि याची कामाची पद्धत एम्फोटेरेसिन बी पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. म्हणजे हे भिंतीत तोडण्याऐवजी काहीतरी वेगळं करतं. अगदी. हे औषध फंगसच्या पेशी विभाजनाच्या म्हणजे सेल डिव्हिजनच्या प्रक्रियेतच अडथळा आणतं. अच्छा. पेशी विभाजनासाठी मायक्रोट्युब्युल्स नावाच्या धाग्यांपासून एक मायटॉटिक स्पिंडल तयार होतो, जो गुणसूत्रांना वेगळं करतो. ग्रिजिओफल्विन या मायक्रोट्युब्युल्सना चिकटतं आणि हा स्पिंडलच तयार होऊ देत नाही. म्हणजे फंगसची नवीन पिल्लावळच जन्माला येऊ देत नाही, त्याची वाढच थांबवतं. परफेक्ट. म्हणूनच हे फंगिस्टॅटिक आहे, फंगिसायडल नाही. ते बुरशीला मारत नाही, फक्त तिची वाढ थांबवतं. इंटरेस्टिंग. आणि याची अजून एक खासियत आहे. स्रोतांमध्ये उल्लेख आहे की हे कॅरॅटिनोफिलिक आहे. केरॅटिनोफिलिक. फिलिक म्हणजे प्रेम, म्हणजे याला केरॅटिन आवडतं. एक्झॅक्टली. केरॅटिन हे एक प्रोटीन आहे जे आपले केस, त्वचा आणि नखांमध्ये असतं. बरोबर. हे औषध खाल्ल्यावर ते रक्तातून थेट या केरॅटिनयुक्त पेशींमध्ये जाऊन जमा होतं. आणि त्वचेचे फंगल इन्फेक्शन करणारे डर्मटोफाइट्स हे केरॅटिनच खाऊन जगतात. अरे वाह. म्हणजे हे औषध थेट शत्रूच्या जेवणाच्या ताटात जाऊन बसतं. ही तर खूपच हुशार स्ट्रॅटेजी आहे. म्हणूनच हे औषध रिंगवर्म सारख्या त्वचेच्या, केसांच्या आणि नखांच्या इन्फेक्शनसाठी वापरतात. हो. आणि याच्याबद्दल काही विशेष सूचना आहेत का? हो, 2 महत्वाच्या गोष्टी. एक, हे फॅटी फूडसोबत म्हणजे तुपकट पदार्थांसोबत घेतल्यास याचं शोषण म्हणजे ॲब्झॉर्प्शन वाढतं. ओके. आणि दुसरी जी खूप महत्वाची आहे ती म्हणजे हे औषध घेताना अल्कोहोल घेतलं तर डायसल्फिरानसारखी प्रतिक्रिया होऊ शकते. म्हणजे काय होतं? म्हणजे प्रचंड मळमळ, उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. बापरे. ठीक आहे. तर आपण आत्तापर्यंत 2 स्ट्रॅटेजी बघितल्या. एक थेट हल्ला आणि दुसरा पेशी विभाजनाला थांबवणं. यानंतरची ट्रोजन हॉर्स सारखी काही स्ट्रॅटेजी आहे का? आहे ना. म्हणजे फंगसलाच फसवून त्याला स्वतःला मारायला लावणं. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरला. ट्रोजन हॉर्स स्ट्रॅटेजी वापरणारा एक वर्ग आहे, तो म्हणजे अँटी मेटाबोलाइट्स. आणि त्यातलं औषध? त्यातलं औषध आहे फ्लूसायटोसिन किंवा 5FC. हे एक प्रोड्रग आहे. प्रोड्रग म्हणजे ते स्वतः निष्क्रिय असतं पण शरीरात गेल्यावर सक्रिय होतं. बरोबर. अगदी बरोबर. फ्लूसायटोसिन जेव्हा फंगसच्या पेशीमध्ये जातं तेव्हा तिथे सायटोसिन डिॲमिनेज नावाचं एक एन्झाईम असतं. जे आपल्याकडे नसतं. बरोबर. ते आपल्या मानवी पेशींमध्ये नसतं. हे एन्झाईम या औषधाचं रूपांतर 5-फ्लुरोयुरॅसिल नावाच्या विषारी पदार्थामध्ये करतं. क्या बात आहे. म्हणजे आपण एक निरुपद्रवी दिसणारा सैनिक आत पाठवतो पण शत्रूच्या कॅम्पमध्येच त्याचं रूपांतर एका बॉम्बमध्ये होतं. मग हे 5-फ्लुरोयुरॅसिल काय करतं? ते फंगसच्या DNA आणि RNA बनवण्याच्या प्रक्रियेतच अडथळा आणतं. ओके. त्यामुळे नवीन प्रोटीन आणि अनुवंशिक साहित्य तयार होऊ शकत नाही आणि बुरशीची वाढ थांबते. आणि याला अनेकदा एम्फोटेरेसिन बी सोबत दिलं जातं. अच्छा. म्हणजे तो मोठा बॉम्ब आणि हा हुशार सैनिक एकत्र. याला सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणतात. आपण पाहिलं की एम्फोटेरेसिन बी सेल मेम्ब्रेनमध्ये छिद्र पाडतं. हो. या छिद्रांमुळे फ्लूसायटोसिनला पेशीमध्ये प्रवेश करायला एक मोठा दरवाजाच मोकळा मिळतो. अच्छा. म्हणजे एंट्री सोपी होते. हो. त्यामुळे दोन्ही औषधं मिळून जास्त प्रभावीपणे काम करतात. ही जोडी विशेषतः क्रिप्टोकॉकल मेनिंजायटिस सारख्या गंभीर मेंदूच्या संसर्गात वापरली जाते. अप्रतिम. चला आता सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या वर्गाकडे वळूया. अझोल्स. यांची कामाची पद्धत काय आहे?
सर्व अझोल्सची मूळ कार्यपद्धती सारखीच आहे. ते परत आपल्या जुन्या मित्रावर म्हणजे अर्गोस्टेरॉलवर हल्ला करतात. पण एम्फोटेरिसिन बी सारखा थेट हल्ला नाही. मग कसा? हे अर्गोस्टेरॉल बनवण्याच्या फॅक्टरीच घुसतात. म्हणजे हे प्रोडक्शन लाईनच बंद पाडतायत. अगदी. अर्गोस्टेरॉल बनवण्याच्या प्रक्रियेत 14 अल्फा डिमेथिलेज नावाचा एक महत्वाचा एन्झाईम लागतो. ओके. अझोल्स थेट या एन्झाईमलाच ब्लॉक करतात. त्यामुळे अर्गोस्टेरॉल तयारच होत नाही आणि फंगल सेल मेम्ब्रेन कमकुवत होतो. यात इमिडाझोल्स आणि ट्रायाझोल्स असे 2 उपवर्ग आहेत. त्यांच्यात काय फरक आहे? फरक त्यांच्या वापरामध्ये आहे. इमिडाझोल्स जसं की क्लोट्रिमॅझोल, मिकोनाझोल हे प्रामुख्याने टॉपिकल वापरासाठी आहेत. म्हणजे त्वचेवर लावायच्या क्रीम किंवा मलम? हो. तर ट्रायझोल्स जसे की कीटोकोनाझोल, फ्लुकोनाझोल, इट्राकोनाझोल हे सिस्टमिक वापरासाठी आहेत. म्हणजे ते तोंडावाटे किंवा इंजेक्शनद्वारे दिले जातात. स्रोतांमध्ये कीटोकोनाझोलच्या एका विशिष्ट साईड इफेक्टबद्दल उल्लेख आहे. तो काय आहे? हो. कीटोकोनाझोल हे 14 अल्फा डिमिथायलेज एन्झाईमला ब्लॉक करण्यात इतकं प्रभावी आहे की ते आपल्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन सारख्या स्टेरॉइड हॉर्मोन्सच्या निर्मितीतही ढवाढवळ करतं. अच्छा. यामुळे पुरुषांमध्ये गायनेकोमास्टिया म्हणजे ब्रेस्ट टिश्यू वाढण्याचा साईड इफेक्ट दिसू शकतो. याच कारणामुळे आता त्याचा सिस्टमिक वापर खूप कमी झाला आहे. म्हणजे नवीन पिढीची ट्रायझोल्स औषधं जास्त सुरक्षित आणि जास्त स्पेसिफिक असतील? बरोबर. फ्लुकोनाझोल हे खूप प्रसिद्ध आहे आणि कॅन्डिडा इन्फेक्शनसाठी ड्रग ऑफ चॉईस मानलं जातं. आणि वोरिकोनाझोल? तर वॉरिकोनाझोल हे इन्वेझिव्ह ॲस्परजिलोसिस नावाच्या गंभीर फुफ्फुसाच्या इन्फेक्शनसाठी ड्रग ऑफ चॉईस आहे. ही नवीन औषधं फक्त फंगल एन्झाईमवर जास्त अचूकपणे काम करतात. अर्गोस्टेरॉलच्या निर्मितीला थांबवणारी ही एकमेव पद्धत आहे की अजून काही आहे? ॲलिलामाइन्स नावाचा एक वर्ग पण आहे ना? आहे. ॲलिलामाइन्स, ज्यात टर्बिनाफिन हे प्रमुख औषध आहे. ते सुद्धा अर्गोस्टेरॉलच्या निर्मितीलाच लक्ष्य करतं, पण ते वेगळ्या एन्झाईमवर काम करतं. कुठल्या? ते स्क्वालिन इपॉक्सिडेज नावाच्या एन्झाईमला ब्लॉक करतं. म्हणजे एकाच फॅक्टरीतल्या दुसऱ्या मशीनला बंद पाडण्याचा प्रकार. बरोबर. ही प्रक्रिया अर्गोस्टेरॉल निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात येते आणि हे एन्झाईम ब्लॉक केल्याने दुहेरी परिणाम होतो. दुहेरी? हो. एक तर अर्गोस्टेरॉल तयार होत नाही आणि दुसरं म्हणजे स्क्वालिन नावाचा एक विषारी घटक पेशींमध्ये जमा होतो. या दुहेरी मारामुळे बुरशीचा मृत्यू होतो. आणि हे कशासाठी जास्त प्रभावी आहे? हे औषध विशेषतः नखांच्या बुरशीजन्य संसर्गासाठी म्हणजे अनिकोमायकोसिससाठी खूप प्रभावी आहे. आत्तापर्यंत आपण ज्या औषधांवर बोललो ती सगळी एकतर सेल मेम्ब्रेनवर किंवा डीएनएवर किंवा सेल डिव्हिजनवर काम करत होती. पण फंगसकडे अजून एक गोष्ट असते जी आपल्याकडे नसते. एक कडक सेल वॉल. त्यावर हल्ला करणारी औषधं नाहीत का? आहेत आणि तो अँटीफंगल थेरपीमधला एक खूप मोठा आणि आधुनिक शोध मानला जातो. कोणता वर्ग येतो? हा वर्ग आहे इकिनोकॅन्डिन्स, ज्यात कॅस्पोफंगिनसारखी औषधे येतात. त्यांची कामाची पद्धत आत्तापर्यंत आपण चर्चा केलेल्या सगळ्या औषधांपेक्षा वेगळी आहे. ती कशी? ते फंगल सेल वॉलच्या निर्मितीत अडथळा आणतात. सेल वॉल हा बुरशीच्या पेशीचा बाह्य संरक्षक किल्ला असतो की नाही? हो, बरोबर. हा किल्ला बीटा 13 ग्लुकॅन नावाच्या सिमेंटने बनलेला असतो. इकिनोकॅन्डिन्स हे ग्लुकेन बनवणाऱ्या एन्झाईमलाच ब्लॉक करतात. म्हणजे ते किल्ल्याच्या बांधकामात वापरलं जाणारं सिमेंटच तयार होऊ देत नाहीत. अगदी तसंच. आणि सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की बीटा ग्लुकॅन हा घटक फक्त आणि फक्त बुरशीच्या पेशींमध्ये आढळतो. आपल्या मानवी पेशींमध्ये तो अजिबात नसतो. अजिबात नाही. त्यामुळे ही औषधं अतिशय सुरक्षित आहेत कारण त्यांचं लक्ष्य एकदम स्पेसिफिक आहे. त्यांचे साईड इफेक्ट्स खूप कमी असतात. म्हणूनच त्यांना पेनिसिलिन फॉर फंगाय असं गमतीने म्हणतात. बरोबर. कारण पेनिसिलिन सुद्धा बॅक्टेरियाच्या सेल वॉलवरच काम करतं. एकदम बरोबर. ही खऱ्या अर्थाने एक मॅजिक बुलेट आहे. चला, हे तर प्रमुख वर्ग झाले. शेवटी त्वचेवर लावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर काही औषधांची पण नावं स्रोतांमध्ये आहेत. त्यांची थोडक्यात माहिती घेऊया. हो. यात काही जुनी आणि प्रसिद्ध औषधं आहेत, जसं की डोक्यातील कोंड्यासाठी म्हणजे अँटी डॅन्ड्रफसाठी वापरलं जाणारं सेलेनियम सल्फाईड. हो, ते तर माहिती आहे. तसेच टॉलनाफ्टेट आणि ब्युटेनाफाईन ही औषधं आहेत जी प्रामुख्याने टिनिया क्रुरेस म्हणजे जांघेत होणारे इन्फेक्शन आणि टिनिया कॉर्पोरेस म्हणजे शरीरावर होणारे रिंगवर्म यासाठी वापरली जातात. तर आजच्या या चर्चेतून आपण अँटी फंगल ड्रग्सच्या जगात एक जबरदस्त सफर केली.
आपण पाहिलं की फंगस आणि आपल्या पेशींमध्ये साम्य असूनही शास्त्रज्ञांनी ऑर्गोस्टेरॉल, सेल वॉल, पेशी विभाजन यांसारखे सूक्ष्म फरक शोधून काढले. आणि त्यावर आधारित प्रभावी औषधं विकसित केली. बरोबर. आपण पाहिलं की काही औषधं सेल मेम्ब्रेनला भगदाळ पाडतात, जसं ॲम्फोटेरेसिन बी. तर काही औषधं अर्गोस्टेरॉलची फॅक्टरीज बंद पाडतात, जसं ॲझोल्स आणि ॲलिलामाइन्स. काही औषधं फंगसला फसवून आत्मघात करायला लावतात, जसं फ्लूसायटोसिन. तर काही औषधं त्याची वाढच थांबवतात, जसं ग्रिझिओफल्विन. आणि सर्वात शेवटी काही औषधं त्याच्या किल्ल्याचं बांधकामच थांबवतात, जसं इकेनोकॅन्डिन्स. हो. परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गाची ही अनोखी कार्यपद्धती आणि त्यातील 1-2 प्रमुख औषधांची नावं लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. हो, कारण मेकॅनिझम समजला की साईड इफेक्ट्स आणि उपयोग आपोआप लक्षात राहतात. तर या चर्चेचा समारोप करताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण पाहिलं की सगळी यशस्वी औषधं बुरशी आणि मानवी पेशींमधील फरकांचा फायदा घेतात. पण आजकाल बुरशीमध्येही औषध प्रतिरोध म्हणजे ड्रग रेझिस्टन्स वाढत आहे. ही एक मोठी समस्या आहे. तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की अर्गोस्टेरॉल आणि बीटा ग्लुकॅन यांसारख्या आपल्याला माहीत असलेल्या लक्ष्यांव्यतिरिक्त बुरशीच्या पेशींमध्ये असं कोणतं नवीन, अद्याप न शोधलेलं लक्ष्य असू शकतं. एक नवीन टार्गेट. हो, एक नवीन टार्गेट ज्यावर आधारित अँटीफंगल औषधांची पुढची, अजून प्रभावी आणि सुरक्षित पिढी विकसित करता येईल.